उठ चंदन वय धंदा. इथं तेव्हापासून एवढंच काम होतं फक्त मले. हे सारं काम सोडून मी निघाली फिराले माया चिमुकल्या सून बैले घेऊन. आता आत्याच एवढी कारामती आहे तर भाशी कशी राहणार तुम्हीच सांगा बरं. तर आपण आलेलो आहे महिमापूरच्या विहिरीवर. कोसभऱ्यावर गाव आहे मागावापासून झाले 10 वर्ष लागले. या विहिरीचं बांधकाम हेंबाळपंथी शैलीने केलं आहे. या विहिरीला लागलेला जो दगड आहे तो चिखलदऱ्याहून आणण्यात आलाय म्हणून. तिथून आसपास असा दगड कुठंच आहे नाही म्हणून. आता या विहिरीला 700 वर्ष पूर्ण झाले. या विहिरीच्या 2 रहस्यमयी कहाण्या आहे. पहिली, यादव काळात जेव्हा ही विहीर बांधण्यात आली तेव्हा या विहिरीला अजिबातही पाणी नव्हतं. विहिरीला पाणी यावं म्हणून एका नर्तकीला विहिरीकडून पाठ करून बसायला सांगितलं आणि तिला असंही सांगितलं होतं की मागं वळून बघू नको. पण तिनं बघितलं आणि विहिरीचं पाणी परत गेलं. आता या सर्व लोककथा आहे, खरं काय हे कोणालाच माहित नाही. विहिरीचं पाणी इथपर्यंत येत होतं म्हणजे 2 मजली वर. दुसरी कहाणी अशी की वरच्या मजल्यावर 2 खोल्या आहेत. त्या खोल्यांमध्ये चोर राहत होता त्याच्या फॅमिली सोबत. जेव्हा त्याच्या बाळाचा आवाज आला तेव्हा लोकांना माहित झालं की इथे लोक राहतात म्हणून. आतापर्यंत या विहिरीचं काम चालू होतं कारण विहिरीच्या भिंत ह्या खूप खचल्या होत्या. फोटोशूट साठी एक नंबर आहे म्हटलं. विहीर आपल्या भारतामध्ये जेवढे ऐतिहासिक स्थळ आहे ते पाहण्यालायक आहे म्हटलं. पैसा वसूल. तुम्हाला तिथे गेल्यावर अजिबात वाटणार नाही की बिनकामी आली म्हणून. इथं पायऱ्या चढू चढू उतरू हात पाय पुरे गळून जातात म्हटलं. आणि तिथं अंदर मुळात गेल्यावर एवढी थंडी आहे की आम्ही थंडीच्या आमच्या बैले वरच ठेवून दिलं. लहान मुलांची जरा जास्त काळजी घ्यायला लागते. तर हॅपी न्यू इयर. तर आजसाठी एवढंच, बाकी सांगते मी उद्या. बाय.